निर्धाव चेंडूची गणना देखील मैदानाच्या दिशेने होतीये. संघाची धावसंख्या ती 15 धावा धावफलकावरती. बहुधा तिसरं षटक प्रगतीपथावर. या दरम्यानचा चेंडू, पंचाचा इशारा, खराब चेंडूचा येतोय. पंच देखील दोन्ही हात समांतर करून अतिरिक्त धावेची खूण दर्शवत आहेत. या अतिरिक्त धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावफलकावरती धावा त्या 16 धावा धावफलकावर देखील गणल्या जातील. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न, बहुधा सुंदर चेंडू मैदानाच्या दिशेनं स्लोअर पद्धतीचा चेंडू, फलंदाजाला चकवा देत जातोय चेंडू. एष्टी रक्षक मैदानाच्या दिशेनं पाहायला मिळतोय. एष्टी रक्षक मेगा स्क्रीनवर देखील दिसून येतोय. बहुधा परतीची फेक करेपर्यंत निर्धाव चेंडू बहुधा तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अंतिम सेमीफायनलचा सामना मैदानाच्या दिशेनं, अर्थात दुसरा सामना हा देखील पाहायला मिळतोय. काय करतात रे बांधता नका बांधू या दरम्यानचा सुंदर फटका क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. परतीची फेक करेपर्यंत एक धाव देखील पूर्ण केली जाते. एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या, सांघिक धावसंख्या धावफलकावरती 17 धावा धावफलकावर देखील गणल्या जातील. बहुधा तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 षटकांचा सामना, 4 गोलंदाज देखील अनिवार्य असतील. तिसरं षटक प्रगतीपथावर संघाच्या धावसंख्येचा विचार करायला गेलात तर तब्बल 17 धावा धावफलकावर हे देखील गणल्या जात आहेत. या दरम्यानचा सुंदर चेंडू, पंचांकडे थोडीशी अपील केली जाते. पंच हे देखील अपील फेटाळून लावत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. 17 धावा धावफलकावर हे देखील गणल्या जात आहेत. हे समाप्त झाले तिसऱ्या षटकातील तब्बल 4 चेंडूंचा. तरीमचे 2 चेंडू उरले. तिसऱ्या षटकातील सांगता करणारे चेंडू, 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, वाईट चेंडूचा येतोय. पंच हे देखील दोन्ही हात समांतर करून अतिरिक्त धावेची खूण दर्शवत आहेत. संघाच्या धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावफलकावरती धावा त्या तब्बल 18 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेनं एकनाथ नावाचा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला सज्ज असेल. चार चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. अंतरिमचे 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. बहुधा 18 धावा धावफलकावर. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न, पंचाचा इशारा, फलंदाज हा देखील बाद होतोय. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या दिशेनं. संघाची धावसंख्या ती 18 धावा धावफलकावर.
1 टू गो. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. 18 धावा धाव फलकावर. या दरम्यानचा सुंदर फटका क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. परतीची फेक करेपर्यंत एकेरी धावेची पावलं दुहेरी धावेकडे वळवण्याचा प्रयत्न आणि 2 धावा हे देखील पूर्ण केले जात आहेत. दुहेरी धावेनिशी षटकाची होते सांगता. संघाच्या धावसंख्येचा विचार करायला गेलात तर 20 20 धावा धाव फलकावरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 20 धावा. गोलंदाजी मार्गवर अमर नावाचा गोलंदाज होतोय सज्ज. वैयक्तिक पहिला संघातर्फ चौथ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन अमर सज्ज असेल. अंतरिमच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. इनिंग दरम्यातील सांगता करणारे चेंडू ते 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती ती तब्बल 20 धावा धावफलकावर देखील गणल्या जात आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज एकनाथ सज्ज होतोय. पहिला चेंडू सुंदर फटका. बहुधा क्षेत्ररक्षक यावेळी कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या दिशेनं. संघाची धावसंख्या ती यावेळी 20 धावा धावफलकावर. पहिला चेंडूचा खेळ झालाय समाप्त. या दरम्यानचा चेंडू. पंचाचा इशारा. दोन्ही हात समांतर. अतिरिक्त धावेनिशी नटलेला चेंडू. संघाची धावसंख्या ती 21 धावा धावफलकावर हे देखील गणल्या जात आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर. पुन्हा एकदा खराब चेंडू. 22 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू घडी हा देखील बाद केला जातोय. त्यानंतरचे 2 चेंडू हे अतिरिक्त धावेनिशी गणल्या जाते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर. या दरम्यानचा चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू. संघाची धावसंख्या 23. संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूचा खेळ होतोय समाप्त.
या दरम्यानचा बराच काय चेंडू हवेत फटका फसलाय मैदानाच्या दिशेनं. बहुधा 2 धावा हे देखील पूर्ण केल्या जाईल. यावेळी पंचाचा इशारा, फलंदाजा देखील बाद. दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 25 धावा. संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावर हे देखील गणल्या जातील. कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर तब्बल 14 षटक प्रगतीपथावर असताना इनिंगची सांगता करणारे षटक प्रगतीपथावर हे देखील पाहायला मिळतं. या मैदानाच्या दिशेनं या स्पर्धेदरम्यानचा आजचा हा दुसरा अर्थात अंतिम दिवस. या अंतिम दिवसातील या दुसऱ्या दिवसातील अंतिम सेमीफायनलचा सामना अर्थात दुसरा सेमीफायनलचा सामना हा देखील मैदानाच्या दिशेनं पाहायला मिळतोय. गोलंदाज हा देखील सज्ज असेल. पुढील चेंडू घेऊन मैदानाच्या दिशेनं संघाची धावसंख्या 25 धावा. या दरम्यानचा बराच काय चेंडू हवेत. बहुधा पंचांचा इशारा, दुहेरी धावेचा. दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 27. या दरम्यान जमिनीलगतचा फटका, बहुधा चेंडू अडवला गेला. 1 धाव देखील पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय तो रनआउटचा. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावर. अंतरिमचे 2 चेंडू उरले. 4 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 28 धावा धावफलकावर. या दरम्यानचा बराच काय चेंडू हवेत. बहुधा पंचांचा इशारा, एकेरी धावेचा येतोय. बहुधा या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 29 धावा धावफलकावर हे देखील गणल्या जातील. 5 चेंडूचा खेळ होतोय समाप्त. 1 to go. एका चेंडूचा खेळ असेल बाकी. इनिंग दरम्यान सांगता करणारा चेंडू, अंतिम चेंडू उरलाय. या दरम्यानचा सुंदर फटका, बहुधा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय बहुधा. तब्बल आताचे 3 धावा मिळतील आणि या 3 धावेनिशी संघाची धावसंख्या 32. सामना जिंकण्यासाठी 33 धावांची असेल आवश्यकता. 24 चेंडू व 33 धावा असं असेल विजयाचं समीकरण.
सलामी जोडी भिनीची जोडी ही देखील मैदानाच्या दिशेनं स्ट्रायकिंग एंडला. संजू नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अमर सज्ज असेल. गोलंदाजीचा विचार करायला गेला तर गोलंदाजी मार्गवर एकनाथ नावाचा गोलंदाज बहुधा सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिलं व पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन तो एकनाथ सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवर. या दरम्यान हलक्या त्याने घेऊन काढतोय पहिला चेंडू. चेंडूला फक्त दिशा दाखवण्यात येते. पंचाचा इशारा. चेंडू जाऊन विसावतोय डिक्लेअर झोनमध्ये एक धाव. एकेरी धावेनिशी संघाचा श्री गणेशा एक धाव धावफलकावरती. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय समाप्त. बहुधा पहिलं षटक प्रगतीपथावर असताना तब्बल 4 षटकांचा सामना. 4 गोलंदाज पहिल्या षटकातील पहिला चेंडू हा एकेरी धावेनिशी गणला गेला. उलटा प्रकारचा चेंडू. सुंदर फटका. काहीसा फटका फसला गेलाय. बहुधा झेल देखील सुटलं जातंय. एकेरी धावेनिशी समाधान म्हणावं लागेल. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या ती तब्बल 2 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 2 धावा धावफलकावर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिलं षटक विचार करायला गेला तर अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हे देखील पाहायला मिळतंय. ते पहिलं षटक. या दरम्यानचा सुंदर फटका मैदानाच्या दिशेनं पाहायला मिळतोय. बहुधा पंचांचा इशारा कॉमेंट्री बॉक्सजवळ येईल तो चौकाराचा. या चौकारानिशी संघाच्या धावसंख्येत भर पडतीये. संघाची धावसंख्या ती 6 धावा धावफलकावरती. 6 धावा धावफलकावर हे देखील पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या ती 6 धावा धावफलकावर. या दरम्यानचा बराच काय चेंडू हवेत फटका फसलाय मैदानाच्या दिशेनं. यावेळी क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या दिशेनं. संघाच्या धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावफलकावरती धावा त्या 6 धावा धावफलकावर हे देखील गणल्या जातील. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेनं विचार करायला गेला तर स्ट्रायकिंग एंडला तो विठ्ठल नावाचा फलंदाज असेल सज्ज. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना या दरम्यानचा सुंदर फटका मैदानाच्या दिशेनं. या दरम्यान चेंडू जातोय बहुधा 1 बाउन्स सीमारेखा पार चौकार. 4 धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती ते तब्बल 10 धावा धावफलकावर हे देखील गणल्या जातील.
या दरम्यान उसरू मारण्याचा प्रयत्न, पंचाचा इशारा, दोन्ही हात समांतर करताय. पंच अतिरिक्त धावेची खूण दर्शवत आहे. संघाची धाव संख्या 11 धावा धाव फलकावरती डबल फिगर धावा धाव फलकावर हे देखील गणल्या जातील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर. 1 to go एका चेंडूचा खेळ बाकी. या दरम्यानचा चेंडू वाईट चेंडू, पंचाचा इशारा येतोय. दोन्ही हात समांतर करून पंच अतिरिक्त धावेची खूण दर्शवत आहेत. तब्बल 12 धावा धाव फलकावर. 1 to go एका चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या षटकातील सांगता करणारा चेंडू, अंतिम चेंडू, एक चेंडू उरलाय. तब्बल 12 धावा धाव फलकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 1 to go एका चेंडूचा खेळ बाकी. संघाची धावत संख्या तब्बल 12 धावा. फलंदाज सज्ज होतोय. डावकऱ्या त्याचा फलंदाज स्ट्राईक एंडला. या दरम्यानचा सुंदर चेंडू मैदानाच्या दिशेनं एक धाव देखील पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. बहुधा 2 धावा हे देखील पूर्ण. दुहेरी धावेनिशी 14 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. सामना जिंकण्यासाठीचं समीकरण 18 चेंडू 19 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी मार्गवर यावेळी गोलंदाज सर्वेश नावाचा गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं, संघातर्फे दुसरं व दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन सर्वेश सज्ज असेल गोलंदाजी मार्गवर. संघाची धावत संख्या ती 14 धावा धाव फलकावरती. गोलंदाज सज्ज असेल तर सर्वेश नावाचा गोलंदाज पहिला चेंडू घेऊन. या दरम्यानचा चेंडू, पंचांचा इशारा. पंच हे देखील दोन्ही हात समांतर करून अतिरिक्त धावेची खूण दर्शवत आहेत. या अतिरिक्त धावेनिशी संघाच्या धावत संख्येचा विचार करायला गेलात तर तब्बल 15 धावा 15 धावा धाव फलकावर हे देखील गणल्या जातील. या दरम्यानचा चेंडू सुंदर चेंडू असेल. बहुधा निर्धाव चेंडूची गणना देखील मैदानाच्या दिशेने होतीये. निर्धाव चेंडू गणला जातोय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर. या दरम्यान हलक्या हाताने घेऊन काढतो. चेंडूला फक्त दिशा दाखवण्यात येते.
या दरम्यानचा निर्धाव चेंडू असेल. प्रेशर हटले बघा. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेनं. संघाची धावसंख्या धावफलकावरती ती 15 धावा धावफलकावर. या दरम्यान उसरू मारण्याचा प्रयत्न, जमिनीलगतचा फटका. एक धाव पूर्ण, एकेरी धावेनिशी समाधान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, बहुधा 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी धावेनिशी तब्बल 17 धावा धावफलकावर हे देखील गणल्या जातील. बहुधा दुसरं षटक प्रगतीपथावर असताना संघाच्या धावसंख्येचा विचार करायला गेलात तर 17 धावा धावफलकावर हे देखील गणल्या जातील. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर या स्पर्धेदरम्यानचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील अर्थात अंतिम दिवसातील अंतिम सेमीफायनलचा सामना अर्थात दुसरा सामना मैदानाच्या दिशेनं. या दरम्यानचा सुंदर फटका, बहुधा क्षेत्ररक्षक दूर. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बहुधा चेंडू तोपर्यंत ट्रॅव्हल करतोय. बहुधा पंचांचा इशारा. 4 धावेंचा. 4 धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 21 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावर हे देखील गणल्या जातील. 14 चेंडू सामना जिंकण्यासाठीचं समीकरण. 12 धावेंची असेल आवश्यकता. 14 चेंडू व 12 धावा असं असेल विजयाचं समीकरण. या दरम्यानचा चेंडू निर्धाव चेंडू असेल. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेनं. निर्धाव चेंडू गणला गेलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर. 1 टू गो. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. या दरम्यानचा सुंदर फटका, बराच काय चेंडू हवेत. बहुधा क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या दिशेनं. संघाच्या धावसंख्येचा विचार करायला गेला तर तब्बल 21 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू 12 धावेंची असेल आवश्यकता. बारा चेंडू 12 धावेंची असेल आवश्यकता. गोलंदाजी मार्गवर यावेळी तिसरं षटक हाताळण्यासाठी राजू नावाचा गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं संघातर्फे तिसरं व तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन या दरम्यान रिव्हर्सिव्ह फटका खेळण्याचा होता प्रयत्न. बहुधा 1 धाव देखील पूर्ण केली जाते. एकेरी धावेनिशी समाधान. समीकरण असेल सामना जिंकण्यासाठी 11 चेंडू व 11 धावा. संघाची धावसंख्या 22.
समीकरण असेल 11 चेंडू उरल्यात, 11 धावींची असेल आवश्यकता. अकरा चेंडू 11 धावा असं असेल विजयाचं समीकरण. बहुधा गोलंदाज सज्ज असेल पुढील चेंडू घेऊन. राजू नावाचा गोलंदाज सज्ज होतोय. तब्बल दुसरा चेंडू. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न. बहुधा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची गणना इथे केली मैदानाच्या दिशेनं. या दरम्यानचा सुंदर फटका. बहुधा एक धाव देखील पूर्ण केली जाते. एकेरी धावीनिशी समाधान. एकेरी धावीनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 ते 20 धावा धावफलकावर. बहुधा तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 षटकांचा सामना असेल. 4 गोलंदाज येथे केलं अनिवार्य समीकरण असेल सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू 10 धावा असं असेल विजयाचं समीकरण. या दरम्यान उचलून मारण्याचा होता प्रयत्न. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केली जाते. समीकरण सामना जिंकण्यासाठी 8 चेंडू 9 धावा. 8 चेंडू 9 धावा असं असेल विजयाचं समीकरण. गोलंदाज सज्ज असेल राजू. पुढील चेंडू घेऊन मैदानाच्या दिशेनं पाहायला मिळतोय. अंतिम सेमीफायनलचा सामना हा देखील मैदानाच्या दिशेने या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतोय. या स्पर्धेदरम्यानचा विचार करायला गेला तर आजचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील दुसरा अर्थात अंतिम सेमीफायनलचा सामना. या दरम्यानचा सुंदर फटका पासलाय मैदानाच्या दिशेनं. बहुधा क्षेत्ररक्षक थोडासा बीड होतोय. 2 धावा देखील पूर्ण केले गेले. दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावर. 7 चेंडू आणि 7 धावेंची असेल आवश्यकता. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न. बहुधा एक धाव देखील पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा असेल प्रयत्न. बहुधा 2 धावा हे देखील पूर्ण. 28 धावा धावफलकावर. अंतरिमचे 6 चेंडू उरलेत आणि सामना जिंकण्यासाठी 5 धावेंची असेल आवश्यकता. 6 चेंडू व 5 धावा असं असेल विजयाचं समीकरण. सहा चेंडू 5 धावेंची असेल आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजीचा विचार करायला गेला तर योगेश नावाचा गोलंदाज सज्ज असेल. वैयक्तिक पहिलं संघातर्फ 4थं व 4थ्या षटकातील पहिला चेंडू. सहा चेंडू 5 धावा असं असेल विजयाचं समीकरण.
6 चेंडू 5 धावा असं असेल विजयाचं समीकरण. गोलंदाज सज्ज होतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी. योगेश चेंडू बहुधा पंचांचा इशारा येणं असेल बाकी. पंचांचा इशारा वाईट चेंडूचा येतोय. सामना जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची असेल आवश्यकता. 6 चेंडू व 3 धावा. सहा चेंडू 3 धावा असं असेल विजयाचं समीकरण. सहा चेंडू व 3 धावा. या दरम्यानचा सुंदर फटका क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने पाहायला मिळालाय. 2 धावा पूर्ण. सामना जिंकण्यासाठी 1 धावेची असेल आवश्यकता. एका धावेची असेल आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी फक्त 1 धाव असं असेल विजयाचं समीकरण. या दरम्यानचा सुंदर फटका बहुधा चेंडू जाईल. पंचाचा इशारा तो चेंडू जातोय बनबान सीमारेखा पार चौकार. फायनलमध्ये प्रवेश करताना सायनी सानी ब्रोस संघ हा देखील फायनलमध्ये प्रवेश करतोय.